नमस्कार मित्रांनो. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीबद्दल थोडंसं जास्त माहिती. आपल्या सर्वांनी ती मूर्ती पाहिलेली आहे आणि ती मूर्ती पाहून आपण मंत्रमुग्ध झालेलो आहोत. पण त्याच्या मागची जी थोडीशी पार्श्वभूमी आहे, ती पण आपल्याला थोडीशी माहिती असावी असं मला वाटलं. अरुण योगीराज हे बेसिकली म्हैसूरचे आणि त्यांनी याच्या आधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीमध्ये बनवून दिलेला आहे. तो अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी तिथे ठेवलेला आहे. त्यानंतर केदारनाथचा जो शंकराचार्यांचा पुतळा आहे, तो पण मूर्ती आहे, ती पण सर्वांनी अतिशय मनापासून वाखाणलेली आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा अरुण योगीराज यांनी एक छोटी 1.5 फुटाची मला वाटतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती दिलेली होती. हे सगळं होत असताना त्याचबरोबर मैसूर कर्नाटकामध्ये पण त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. हे सगळं होत असताना जेव्हा चंपतराय अयोध्या मंदिर निर्माणचे ट्रस्टी आहेत, त्यांनी जेव्हा सुरुवात केली ह्या अयोध्येच्या मूर्तीच्या कामाला, तेव्हा साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या सगळ्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला असावा की या भारतामध्ये असे कोण मूर्तिकार आहेत किंवा शिल्पकार आहेत जे आपल्याला अशा प्रकारची मूर्ती बनवून देऊ शकतील. आणि त्याच्यामध्ये जी काही प्रामुख्याने नावं पुढे आली होती त्याच्यातले 3 शेवटपर्यंत राहिले. अरुण योगीराज मैसूरचे, जी.एल. भट्ट बेंगलुरू आणि सत्यनारायण पांडे राजस्थानचे. आणि हे तिघे पण यातले सत्यनारायण पांडे आणि जी.एल. भट्ट हे सिनियर मंडळी अरुण योगीराज यांच्या तुलनेने. तर हे सगळं होत असताना मग फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत या तिघांनाही पण सांगण्यात आलं की तुम्ही अशा प्रकारची मूर्ती बनवा. त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेलं होतं. तुम्ही मटेरियल कुठलं वापरा याचा निर्णय, स्टोन सिलेक्शन जो म्हणतो आपण, दगड सिलेक्ट करण्याची पद्धत, ती सुरुवातीला सुरू झाली. त्यामध्ये अतिशय खूप स्पेसिफिक अशा डिटेल्स त्यांनी अयोध्या मंदिर निर्माण ट्रस्टने दिल्या होत्या या शिल्पकारांना. त्यांनी सांगितलं होतं की चाइल्ड इनसाइड द स्टोन, आपल्याला दगडामध्ये एका मुलाला पाहता आलं पाहिजे. आपल्याला मुलाला शोधायचं आहे. त्या मुलामध्ये आपल्याला एक युवराज शोधायचा आहे आणि त्या युवराजामध्ये प्रभू रामचंद्र दिसले पाहिजेत. म्हणजे एका दगडामध्ये, एका स्टोन ज्याच्यापासून आपण मूर्ती बनवतो, त्या एकदा दगडामध्ये एक मुलगा दिसला पाहिजे, 5 वर्षाचा रामलल्ला. आणि त्या मुलामध्ये आपल्याला युवराज दिसले पाहिजेत आणि ते युवराजामध्ये आपल्याला प्रभू श्री रामचंद्र दिसले पाहिजेत. एवढं साधं डिटेल डिस्क्रिप्शन त्याने दिलं होतं. आणि त्यानंतर बाकी सगळं फ्रीडम होतं. तर त्यानंतर सुरू झाली मग पद्धत, दगड कुठला शोधायचा वगैरे, अशा सगळ्या दगड कुठला वापरायचा. कारण 1000, 3000, 2000 वर्ष जर मूर्ती टिकायची असेल तर स्पेसिफिक पद्धतीचा दगडच आपल्याला वापरता येतो. त्यानंतर मग त्याच्यावर केमिकल रिॲक्शन झाले नाही पाहिजेत किंवा त्याचा झीज झाली नाही पाहिजे किंवा वातावरणाची टेम्परेचर, ॲटमॉस्फिअर, ह्युमिडिटी, त्यानंतर आपण जे दुग्धाभिषेक वगैरे करतो त्याचे ऑइल वगैरे असं जे असतं, पूजा अर्चना करण्यासाठी वापरणारी इतर द्रव्य, त्या अत्तर वगैरे, या सगळ्याचा परिणाम काय होईल त्याच्यावर, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि 1000-1500 वर्ष जर मूर्ती टिकायची असेल तर त्याच्या 5 टेस्ट पण केल्या जातात. केमिकल टेस्ट, प्रेशर टेस्ट, रिॲक्शन टेस्ट आणि 2 टेस्ट आहेत. अशा या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर मग जो दगड सिलेक्ट होतो त्याच्यावर आपल्याला काम करता येतं. तर माझ्या माहितीनुसार हा जो काळा दगड HD कोटे जे आहे मैसूरच्या जवळपास, ते एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये त्याला सापडला. तो दगड आपण वापरलेला आहे. आता एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की मोठमोठी गर्भश्रीमंत मंडळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय महागडे दगड पण या राम मंदिराच्या मूर्तीसाठी देण्यासाठी, दान फ्री ऑफ कॉस्ट देण्यासाठी पण तत्पर तयार होते. पण तसं न करता जो दगड पूर्ण पॅरामीटर्सला चोख उतरेल, आपल्या सगळ्या पॅरामीटर्सला, तसाच दगड निवडण्यात आला. आणि तो लकीली एका सामान्य शेतकऱ्याच्या शेतामधला होता. HD कोटे नावाच्या एका गावातला शेतकरी हा काळा दगड त्यांनी निवडला. आणि त्याच्यावर मग 5 टेस्ट घेतल्या गेल्या, केमिकल टेस्ट, प्रेशर टेस्ट, मी जसं मगाशी म्हणालो, रिॲक्शन टेस्ट वगैरे अशा. आणि त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मग तो दगड या अरुण योगीराज आणि टीमला तो देण्यात आला. त्याचबरोबर अरुण योगीराज यांनी निवडलेला होता तो काळा दगड होता, वेरॅज सत्यनारायण पांडेंनी ज्यांच्यावर काम केलं तो व्हाईट मार्बल होता. तर याच्यामध्ये हे काम सुरू झाल्यानंतर यांच्या पुढे हे डिक्टेट होतं की आम्हाला मूर्ती कशी पाहिजे. मूर्ती म्हणजे 5 वर्षाचं बाळ दिसलं पाहिजे, मुलगा दिसला पाहिजे, त्या मुलामध्ये युवराज दिसला पाहिजे आणि त्या युवराजामध्ये प्रभू रामचंद्र दिसले पाहिजेत. हा सगळा जो प्रकार आहे तो अतिशय मंत्रमुग्ध करणारा आहे. कारण यासाठी अरुण योगीराज यांनी जी स्टडी केली, अभ्यास केला, तो पण अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बायोलॉजी, अॅनाटॉमीचा, मानवाच्या शरीराचा त्यांना अभ्यास करावा लागला. 5 वर्षाच्या आधी मुलाची शरीर रचना कशी असते, हनुवटी कशी असते, नाक कसे असतात, गाल कसे असतात, गोबरे वगैरे असं. 5 वर्षानंतर काय फरक पडतो, आपल्याला काय टाळलं पाहिजे, आपल्याला काय दाखवायचं आहे, डोळ्याची रचना कशी असते, ते बघतात कसे.
तो निरागस भाव कसा येतो, त्याचबरोबर हातापायाचे जे मसल्स काय ते कसे दिसतात किंवा त्याची साईज काय असते, हे सगळं करण्यासाठी अरुण योगीराज यांनी म्हैसूरचा जो चिन्नार मेला आहे महोत्सव, त्याच्यामध्ये जवळजवळ मला आता 1400 फोटो मुलांचे काढले परमिशन घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्या 1400 फोटोंचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर ते अयोध्येमध्ये असताना जे दसरा दिवाळी तिकडे जे मुलं तो जो पोशाख आणि पेहराव करून फिरायचे ट्रेडिशनल, त्याच्यामधून त्यांना थोडीशी जाणीव झाली की आपण असं काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून 5 वर्षाच्या त्या दगडामध्ये 5 वर्षाचा मुलगा दिसला पाहिजे, त्या 5 वर्षाच्या मुलामध्ये एक युवराज दिसला पाहिजे, त्या युवराजामध्ये एक प्रभू रामचंद्र दिसले पाहिजेत, एक नाही ते प्रभू रामचंद्र दिसले पाहिजेत, असा सगळा प्रकार. हे सगळं केल्यानंतर मग त्यांनी कामाला सुरुवात केली. मला वाटतं एप्रिल मे मध्ये. तोपर्यंत चेहऱ्याच्या कामाला सगळ्या शेवटी त्यांनी केलं, मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीनंतर केलेलं असावं. हे सगळं करत असताना मग जो 7 महिने ते म्हैसूरपासून लांब होते, अयोध्येमध्येच काम करत होते, त्यांना राहण्याची व्यवस्था वगैरे करण्यात आली होती. त्यानंतर महत्त्वाचं यांची जी कामाची पद्धत आहे, त्या दगडाला काही घालून पण स्क्रॅचेस वगैरे येऊ नयेत, ओरखडे वगैरे पडू नयेत म्हणून तो शरीरच्या मातीमध्येच तो पूर्ण दगड ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावर काम चालू होतं. कामाच्या वेळा पण फिक्स नव्हत्या. तसं यांना जशी मूड लागे असेल त्याप्रमाणे रात्री पण काम करायचे किंवा दिवसा विश्रांती, दिवसा काम, रात्री विश्रांती, अशा प्रकारे सगळं काम चालू होतं. आणि शेवटी डिसेंबर 29, 2023 मध्ये त्यांना असा मेसेज आला की तुमची मूर्ती जी आहे ती सिलेक्ट झालेली आहे. आणि मग त्यानंतर मग ते पुढचा जो चौथा त्याची जी प्रतिष्ठापना आहे, ॲक्च्युअली ती मूर्ती वजनदार असल्यामुळे तिला उचलून व्यवस्थित ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टी. सांगायचा मुद्दा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघताना हे प्रतिष्ठापना झाल्यानंतर खूप सोप्या वाटतात, पण त्या करत असताना ती जी प्रोसेस आहे ती पण अतिशय छान आहे असं म्हणता येईल. अरुण योगीराज यांनी अजून एक आठवण दिली होती की त्या मूर्तीबरोबर आपण जेव्हा 6-7 महिने काम करतो तेव्हा आपले एक आपुलकी पण, एक कनेक्शन पण निर्माण झालेलं असतं. आपलंच नाही तर आपल्या आजूबाजूला जे मुलं असतात, फॉर एक्झाम्पल अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी ते ह्या मूर्तीचा शिल्पकाम चालू होतं, तिकडे लहान मुलं वगैरे खेळायची. एक 4 वर्षाचा मुलगा सायकलवरून इकडे तिकडे फिरायचा, त्याचं घर शेजारी असल्यामुळे. तर ती मूर्ती त्यांनी जेव्हा त्या शेडमधून हलवली आणि प्रतिष्ठापनेसाठी नेली, तेव्हा त्या मुलाला पण 2-3 दिवस तो एकदम असा हरवल्यासारखा होता, कारण घरातलं कोणीतरी गेलं असावं, बाहेर गेलं असावं असं वाटल्यामुळे. तर ती जी अटॅचमेंट आहे ती पण अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर त्यांचं एक अजून एक असं हे आलं होतं की आम्ही जेव्हा प्रभूला रामलल्लांची मूर्ती तिकडे मंदिरात ठेवली तेव्हा ती वेगळी होती आणि प्रतिष्ठापनेनंतर ती खूप वेगळी वाटते. त्याच्यामध्ये ते जिवंत झाल्यासारखं वाटतात, असं त्यांचं म्हणणं होतं. तर या सगळ्या गोष्टी खूप अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याला फक्त एंड रिझल्ट दिसतो, त्याच्यामागची प्रोसेस बऱ्याच वेळा माहिती नसते. अरुण योगीराज यांनी जे काम केलेलं आहे गेल्या 9 महिन्यामध्ये, फेब्रुवारी ऑनवर्ड्स, ते अतिशय उत्कृष्ट आणि वाखाणण्यासारखं आहे. आय एम शुअर त्यांच्यामागे भरपूर पैसेवाली मंडळी त्यांचं स्वतःचं वैयक्तिक काम करण्यासाठी लागले असतील, परंतु अरुण योगीराज यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की याच्या पुढची जी कामं असतील त्याच्यामध्ये जो प्रेफरन्स असेल कामाचा, नॅशनल इम्पॉर्टन्स फर्स्ट, जसं आता अयोध्येमध्ये गेलं ते, त्यासाठी मेहनताना जो आहे तो अयोध्या टेम्पल ट्रस्ट जे देईल ते, आधी याच्यापैकी काही ठरलेलं नाही आहे. नॅशनल इम्पॉर्टन्स फर्स्ट, त्यानंतर स्टेट, त्यानंतर सोसायटी आणि त्यानंतर पर्सनल इंटरेस्ट. तर हे अरुण योगीराज आहेत. धन्यवाद.